अस्मिता शिरवाळे. गेले 25 वर्षापासून मी केडगाव मध्ये राहते. तर पहिल्यांदा आम्ही इथं जेव्हा राहायचो तेव्हा म्हणजे 8-10 दिवसांनी पाणी यायचं, तर आम्हाला ते पाण्यासाठी खूप म्हणजे असं म्हणजे 8-8 दिवस आम्ही कपडे म्हणजे नाही का साठवून नंतर नदीला इकडं तिकडं धुवायला जायचो. तर संदीप दादांनी म्हणजे भाऊंनी पाण्याची सोय केली इकडं आणि पाणी आणलं, तर आम्ही त्याच्यासाठी खूप त्यांचे म्हणजे नाही का आभारी येतो. परत रस्त्यांवरती पथदिवे नव्हते एकदम नाही का, तर आता एकदम म्हणजे नाही का सगळं पूर्ण रोड आणि लाईट. पहिलं म्हणजे एकट्याने असं रस्त्याने जायचं तर भीती वाटायची, आता एकदम नाही का बसायला जिकडे तिकडे बेंच वगैरे आणि लाईटिंग असं खूप त्यांनी म्हणजे नाही का सुविधा केलेल्या आहेत. आणि खूप म्हणजे आम्ही पहिल्यांदा पाहिलं ते खूप इथं म्हणजे केडगाव मध्ये पाण्याचा याचा वगैरे संघर्ष असायचा, तर आता म्हणजे चांगलं वाटतंय. तर आता म्हणजे त्यांच्या वतीने हे 4 नगरसेवक जे उभे राहिलेले आहेत, तर आमची तर अशीच इच्छा आहे की म्हणजे नाही का जनतेने यांना परत नाही का त्यांच्या इच्छेने निवडून द्यावं आणि भाऊंना परत केडगावसाठी काहीतरी करण्याची संधी द्यावी असंच आम्हाला वाटतं. भोसले. गेले 20 वर्षापासून मी इथं राहते. मला असं म्हणायचंय की आपल्या प्रभाग क्रमांक 16 मध्ये भरपूर मागील वर्ष अपुरे कामं राहिलेले आहेत. जे संदीप दादा साहेबांच्या म्हणजे नेतृत्वाखाली जे कामं झालेले आहेत, त्या टायमाच्या नंतर काही कामं झालेच नाहीत. भरपूर ठिकाणी असे आहेत की रस्ते कच्चेच आहेत. म्हणजे कचऱ्याची सुविधा म्हणजे घंटागाडी येत नाही तिथपर्यंत किंवा तिथपर्यंत सगळे दुर्लक्ष करतात. ते सगळं लक्ष पूर्ण केले पाहिजे, म्हणजे कामं झाले पाहिजे. ज्या महिलांच्या समस्या आहेत ते सोडवत जे होत्या सुवर्णताई संदीप दादा साहेब, ते आता काहीच होत नाहीये. असं वाटतंय की नाही का त्यांनी जे मागील वर्ष कामं केलेले आहेत, पाण्याचे म्हणा, लाईटीचे म्हणा, रस्त्याचे म्हणा, ते आता कामं नाही झालेले आणि ते होण्यासाठी म्हणजे आणि ते काम पूर्ण करणार आहेत. हे फक्त खोतकर परिवार कुटुंबाकडूनच होतील पूर्ण. आणि असं वाटतं की अपक्ष उमेदवार जे उभा राहिलेले आहेत त्यांना म्हणजे भरभरून सगळ्या म्हणजे प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांना मतदान केलं पाहिजे. आणि नाही का साहेबांना म्हणजे नाही का सपोर्ट आला पाहिजे. संदीप दादांनी साहेबांनी इथं येऊन परत केडगाव मध्ये काम पूर्ण केले पाहिजे. हे आमच्या सगळ्या महिलांकडून म्हणजे माझी अपेक्षा आहे की ते सगळे कामं झाले पाहिजे आणि साहेबांना आणि संदीप दादांना इथं काम करण्याची पूर्ण संधी दिली पाहिजे. मतदानात आपल्या प्रत्येकांनी मतदानातूनच यांना आशीर्वाद द्यावा, याच्यातूनच आपलं रूपांतर होणार आहे. म्हणजे सगळ्यांना म्हणजे नाही का अशा काम आणि संधी येईल. फक्त प्रभाग क्रमांक 16 जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा तुमच्या मतदानाने, एवढीच म्हणजे माझी अपेक्षा आहे. पासून इथं ग्रामपंचायत होती, इथं पाण्याचे काय पाणी सुद्धा नव्हतं, इथं रोड सुद्धा नव्हते. एवढ्या ताली व्हायच्या, त्या ताली उड्या मारीत मारीत यायचो आम्ही. इकडे रिक्षा नव्हती, काहीच नव्हतं, सगळं भाऊपासून खराब झालेली. आणि मला येऊन 35 वर्ष झालेली. भाऊचं माझा खूप जवळचा प्रश्न आहे. भाऊने माझं खूप संरक्षण केलेलं, ती खूप लहान वयात आली होती. त्याच्यामुळे भाऊ पासूनच सगळे, आणि भाऊ येत म्हणूनच आपण येत फिरते तर इथं कुठलाच विकास नाही. या केडगावचं खूप म्हणजे असं खूप पाठीमागे गेल्यासारखं आम्हाला असं वाटायला लागलंय. आमचा पक्ष म्हणजे कोतकर साहेब पहिल्यापासून आम्हाला मला जवळजवळ 25-30 वर्ष झाले या केडगाव मध्ये येऊन. तेव्हापासून मी बघते की कुठलीही स्कीम असो किंवा कुठलंही काही असो, महिलांसाठी कार्य असो, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं हे असं. आणि आम्ही महिला काही अडचणी आल्या तरी साहेबांकडे जात होतो पहिले, पण आता तसं नाही ना. पहिले न्यायालय म्हणजे आमचे साहेबच असायचे. मागच्या वेळेस म्हणजे त्यांनी विकासाचा पाय त्यांनी रचलाय. मी पहिलं बघितलं, पहिली पायानी योजना त्यांनी वसंत टेकडीवरून आणली. रात्रीच्या वेळेस त्यांनी म्हणजे हातावर कामगारांच्याच भाकरी खाऊन त्यांनी स्वतः रात्र रात्र काम करून घेतलेले. रस्त्यात आडवी लाईन टाकायची त्यावेळेस सुद्धा स्वतः उभे राहून त्यांनी काम करून घेऊन या केडगावला पाणी आणलंय. आणि मूलभूत म्हणजे विकासासाठी त्यांना पाण्याची गरज. आणि संदीप दादा ज्यावेळेस महापौर झाले, दुसरी पाणी योजना, त्यावेळेस त्यांनी 46 कोटी योजनेत म्हणजे पाणी योजना आणली. त्यावेळेस सुद्धा किती त्यांना अडथळे आले, ते पार करून त्यांनी या केडगावच्या विकासाला खूप मोठं म्हणजे साथ केली पाणी आणून. आणि दुसरं म्हणजे साहेबांचं आणि संदीप दादा असतील, सुवर्णाताई असतील, यांच्या विकास कामाचं मोजमाप करायचं म्हणजे आकाशाची उंची फुटपट्टीने मोजण्यासारखं आहे.
कोतकर साहेब यांच्यासारखीच माणसं आणि त्यांचा पॅनल हा कराळेताई, सविताताई कराळे असतील, कांबळेताई असतील, भूषण गुंड आणि सागर सातपुते, तर अशी त्यांची म्हणजे संदीप दादा हेच बघून ह्या पॅनलला विजयी करावं आणि सर्वांगीण विकासाचं स्तोत्र यांच्या हाती द्यावं, हेच मी या निमित्ताने सांगेन. केडगावचा रहिवासी असून गेले 15 वर्ष झाले या ठिकाणी मी राहत आहे. संदीप दादा महापौर होते त्यावेळेस मी या ठिकाणी राहायला आलो होतो नवीन. यावेळेचे काम पाहता आजच्या कामाच्या जर तुलना केली तर त्यावेळेचे काम आहे खूपच छान. म्हणजे आज जर केडगाव मध्ये तुम्ही फिरले तर तुम्हाला रस्ते संदीप दादा महापौर होते त्यावेळेचे रस्ते जे तेच रस्ते अजून आहेत. म्हणजे गेली 15 वर्ष हा बॅकलॉग जो झालेला आहे, हा बॅकलॉग आता आपल्याला भरून काढायचा आहे. आणि त्यामुळं कोतकर साहेबांनी जे उमेदवार दिलेले आहेत आपल्याला, त्या उमेदवारांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणे उभं राहायचंय. कारण की त्यांच्या नेतृत्वात जो विकास झाला 15 वर्षापूर्वी, तर तो विकास परत झालाच नाही. कागदपत्रे खूप कामं मंजूर आहेत हे आहेत, पण त्याची अंमलबजावणी अजून कुठे झाली नाही किंवा कुठेही रस्ता झाला नाही. आता इलेक्शन आले म्हणून थोडं खडी वगैरे डांबर वगैरे टाकणं चालू झालेलं आहे, पण दादांनी जे केलं ते अजून कोणीच केलं नाही. म्हणून दादांच्या विचारांचे आणि साहेबांच्या आशीर्वादाने हे उमेदवार या ठिकाणी रिंगणामध्ये उभे आहेत, अपक्ष म्हणून उभे आहेत, पण जनता त्यांच्या पाठीशी आहे. आज ही इलेक्शन तुम्ही जर नगरमध्ये गेले तर कोणी म्हणेल 1 साइड झाली 2 साइड झाली, पण केडगाव मध्ये असं नगरच्या पूर्ण नगरचं लक्ष या प्रभाग क्रमांक 16 मध्ये आहे की हे अपक्ष 4 उमेदवार जे आहेत यांचं भविष्य हे उज्ज्वल आहे. यांनी जे दिलेलं हे याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळं मी एक नागरिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. ही लढाई केडगावकरांच्या अस्तित्वाची निर्माण झालेली आहे. जो केडगावकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला तर तो होऊ नये भविष्यात, म्हणून आपल्याला या उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. आणि ते निवडून देऊन महानगरपालिकेमध्ये जाऊन आपल्या केडगावसाठी किती निधी आणता येईल हे जास्तीत जास्त ते आपल्याला विकासासाठी निधी आणून देतील, हा मला ठाम विश्वास आहे. आणि म्हणून सांगतो ही लढाई स्वाभिमानाची, केडगावकरांच्या अस्तित्वाची, आणि मी एक नागरिक म्हणून सांगतो की ही लढाई आता आपल्याला जिंकायची आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त केडगावकरांनी या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि ते उमेदवार आहेत कांबळेताई आहेत, कांबळे विमल दादू, त्यांचं चिन्ह आहे पेनाची निब. त्यानंतर दुसरे उमेदवार आहेत कराळे सविता अशोक, तर त्यांचं चिन्ह आहे पाण्याची टाकी. त्यानंतर प्रभाग क्रमांक 16 क मधले उमेदवार आहेत सागर अंजबापू सातपुते, त्यांचं चिन्ह आहे कप बशी. आणि ड मधले उमेदवार आहेत भूषण अशोक गुंड, हे आपले 4थे उमेदवार आहेत आणि त्यांची निशाणी आहे बॅट. तर हे सगळे उमेदवार आपल्याला निवडून जास्तीत जास्त मताने निवडून आपल्याला महानगरपालिकेत पाठवायचे आहेत. कारण की ते जे विकास करू शकतात ते कोणीच विकास करू शकत नाही. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.